नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या सोनू मल्टी सर्व्हिसेस महाराष्ट्र चॅनलवर. मित्रांनो, आज आपण शिक्षक भरती विषयीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागामध्ये भरती विषयीच्या सर्व जाहिरातीची संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आवर्जून पहा. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि त्याचबरोबर आपल्या प्रतिक्रिया पण कमेंट्स करा. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील. चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती. जाहिरात नंबर 1. धामणगाव एज्युकेशन सोसायटी, धामणगाव रेल्वे द्वारा संचालित हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था सेठ फतेलाल भालचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती खालीलप्रमाणे अनुदानित तत्वावरील शिक्षण सेवकाच्या जागा भरणे आहेत मित्रांनो. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत पद. उच्च माध्यमिक शिक्षण सेवक, जागा 1, इंग्रजी वर्ग 11वा व 12वा, शैक्षणिक पात्रता MA इंग्लिश, द्वितीय श्रेणी, B.Ed, MSCIT अनिवार्य, MSCIT ची आवश्यकता आहे. वर्ग ओपनसाठी आहे, खुली जागा आहे. मानधन 20,000 रुपये प्रति महिना. मुलाखत दिनांक 21/6/2025 शनिवार दुपारी 2:30 वाजता उपस्थिती राहायचे. टिप: संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे नियमाच्या अधीन राहून पदे भरण्यात येईल. 2. वरील सर्व पदाच्या नियुक्त्या मान्य शिक्षण अधिकारी माध्यम जिल्हा परिषद अमरावती व मान्य शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या मान्यतेची अट राहील. 3. वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस विनंती अर्ज, मूळ प्रमाणपत्र व झेरॉक्स प्रतीसह स्वखर्चाने रामचंद्र भागचंद सांस्कृतिक विद्यालय, शास्त्री चौक, धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती इथे दुपारी 1:30 वाजता उपस्थित राहायचंय. मुख्याध्यापक सचिव यांच्या आदेशावर. जाहिरात नंबर 2. धामणगाव एज्युकेशन सोसायटी, धामणगाव रेल्वे द्वारा संचलित हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था श्रीमती हरिबाई भागचंदजी प्राथमिक विद्यालय, तालुका धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती. नियुक्ती करिता जाहिरात. महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियम अधिनियम 1977 मधील कलम 3 नुसार पदनिर्देशनाची नोंद घेऊन अधिसूचित केल्याप्रमाणे खालील नमूद केलेले पद आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करिता असलेल्या पात्र उमेदवारांमधून भरायचे आहेत. पदाचे नाव. मुख्याध्यापक. पद संख्या 1 मित्रांनो. शैक्षणिक अर्हता आहे HSC, BA, BSc, DTED, DA, TET 60%, MSCIT अनिवार्य, अनुदानित शाळेत किमान 5 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. यामध्ये MSCIT TET 60% आणि अनुदानित शाळेचा 5 वर्षाचा अनुभव मागत आहेत मित्रांनो. वर्ग 1ली ते 4थी करिता खुला, ओपन साठी जागा आहे. वेतन शासन नियमानुसार तुम्हाला मानधन मिळणार आहे. मुलाखतीचा दिनांक रविवारी 22/6/2025 दुपारी 4 वाजता मुलाखतीस हजर राहायचं आहे. शिक्षण सेवक 1. HSC, DED, DTED
TET, CTET 60% MSCIT अनिवार्य. वर्ग 1 ते 4 करिता ओपनसाठी जागा आहे. शासन नियमानुसार पगार मिळणार आहे. 22/6/2025 दुपारी 4 वाजता तुम्हाला मुलाखतीस जायचं आहे. टिप मित्रांनो, संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे शासन नियमाच्या अधीन राहून पदे भरण्यात येईल. वरील सर्व पदाच्या नियुक्ती माननीय जिल्हाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती व माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांचे मान्यतेची अट राहील. उमेदवारास संबंधित विषयामधील पदवी 50% गुण असणे आवश्यक आहे. सदर पदे खुल्या प्रवर्गातील असल्यामुळे प्रवर्गातील लागणारी पात्र आवश्यकता राहील. वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील. इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस विनंती अर्ज, मूळ प्रमाणपत्र व झेरॉक्स प्रतीसह दिलेल्या तारखे रामचंद भागचंद संस्कृत विद्यालय, शास्त्री चौक, धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती येथे नोंदणीकरिता दुपारी 3 वाजेपर्यंत स्वखर्चाने उपस्थित राहावे. मुख्याध्यापिका श्रीमती हरिबाई भागचंदजी, प्राथमिक विद्यालय धामणगाव रेल्वे. सचिव धामणगाव एज्युकेशन सोसायटी धामणगाव रेल्वे यांच्या आदेशावर ही प्रसिद्ध झालेली जाहिरात. मुलाखतीस जाण्याच्या पूर्वी संपूर्ण माहिती घ्यायची आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. मित्रांनो, तुम्ही केलेल्या लाईक, कमेंट आणि शेअरमुळे व्हिडिओ बनवण्यासाठी मला एक वेगळीच ऊर्जा येते. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. माझ्या या व्हिडिओमुळे तुमची कुणाची मदत झालेली असेल किंवा जॉब लागलेला असेल तर मित्रांनो, तुमच्यासारख्या गरजू मित्राला हा माझा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्या मित्राला पण मदत मिळेल. मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याच्या जाहिराती पाहण्यासाठी तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहेत, कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. आपल्या जिल्ह्याच्या जाहिरातीवर व्हिडिओ बनवण्यात येईल. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुमचा सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याचसोबत लाईक आणि कमेंटसुद्धा करा. मित्रांनो, अशाच प्रकारचे जाहिराती नेहमी व्हॉट्सअपला देत असतो. त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, जाहिरात नंबर 3. अंबिका मित्र मंडळ सिडको नवीन नाशिक संचलित मराठी माध्यमाच्या शासनमान्य प्राथमिक विनाअनुदानित मराठी सेमी तात्पुरत्या स्वरूपात उपशिक्षक, शिक्षण सेवक व मराठी माध्यमाच्या शासनमान्य माध्यमिक विद्यालयासाठी अनुदानित, विनाअनुदानित मराठी सेमी माध्यमासाठी नियमित तात्पुरत्या स्वरूपात उपशिक्षक, शिक्षण सेवक पदे भरणे आहेत. बालवाडी प्राथमिक शिक्षक विनाअनुदानित तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर. मॉन्टेसरी, डी.एड, बी.ए, बी.एड, बी.एससी, बी.एड, ओपन, एस.सी, एस.टी, ओबीसी. पदसंख्या 6. माध्यमिक शिक्षक अनुदानित तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर. बी.ए, बी.पी.एड हिंदी क्रीडा शिक्षक, बी.एससी, बी.एड विज्ञान व गणित, डी.एड, एन.टी.सी, ओबीसी ओपन. एकूण 5 जागा. माध्यमिक शिक्षक विनाअनुदानित तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर. बी.ए, बी.एड, बी.ए, बी.पी.एड क्रीडा शिक्षक, संगीत विशारद, हिंदी, बी.एससी, बी.एड विज्ञान व गणित, डी.एड, एन.टी.सी, ओबीसी ओपन. एकूण 6 जागा. शिपाई विनाअनुदानित तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर. एच.एस.सी पदवीधर ओपन एस.सी 2 जागा. प्रवर्गनिहाय अनुदानित रिक्त पदे
माध्यमिक विभाग NTC 1 जागा, OBC 1 जागा, ओपन 3 जागा. वरील पदाकरिता अर्हता प्राप्त उमेदवाराने आवश्यक ते शैक्षणिक मूळ कागदपत्रे व एक सेट झेरॉक्स घेऊन सक्षम दिनांक 12/6/2025 रोजी डॉक्टर DM आहेर प्राथमिक विद्यालय, दौलतनगर, सिडको, नाशिक येथे सकाळी ठीक 11 वाजता उपस्थित राहावे. टिप: शिक्षण पदासाठी TET, CTET परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य. 2. विनाअनुदानित तात्पुरत्या स्वरूपातील शिक्षक, बालवाडी शिक्षक, मॉन्टेसरी कोर्स नियुक्तीस इंग्रजी माध्यमातील उमेदवाराला प्राधान्य. स्थळ: नाशिक. अध्यक्ष: अंबिका मित्र मंडळ, सिडको, नवीन नाशिक यांच्याकडून प्रसिद्ध झालेली ही जाहिरात. व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व माहिती जाणून घेतली आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.